राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
जन्मले संसारी धन्य महाराज महाराज धन्य महाराज धन्य महाराज धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज
जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामामनी नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी हेवोनी माथा साष्टांगाता दंडवत काय माझी वाणी मानेल संतांसी रंजो चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळ धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली विहिरीवर बसलेली मंडळी जरा मध्ये आली तर बरं वाटेल बघा सगळ्याला यावर सगळे इथं या इकडं पटांगण आहे या विहिरीवर कोणी बसू नका या या ज्यांना त्रास खराच आहे गुडघ्याचा टंगड्याचा त्यांनी बस समोर या पुढे पुढे सरका थोडं टेलर पुढे सरका सरका रिटर्न आवाज होतो आवड रिटर्न कर गाताना आले का प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग भगवंताचे योगानं योगीचे लाडके आणि प्रेमी भक्त असणारे संत शिरोमणी प्रेममूर्ती ज्यांनी त्याही काळामध्ये वारकरी संप्रदायाची भगवी पताका पंजाब राज्यापर्यंत नेऊन पोहोचवली होती ते भगवंताचे अत्यंत लढीवाळ असणारे भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला धन्यता देणारा आजचा हा अभंग आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कशा निमित्ताने कीर्तन सभा उपस्थित तुम्हा सर्व श्रुती सज्जन मायबापांची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरते या न्यायाने।
आपल्या कैलासवाडी गावचं भूषण नवे नवे ही कैलासवाडी, पहिलं कवळासवाडी, आता कैलास केलं ना. हे गाव ज्यांच्या माध्यमातून आपल्या परभणी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचवलं ते आपल्या गावचे भूमिपुत्र, अत्यंत संयमी स्वभाव, वारकरी भूषण, वारकरी संप्रदायाच्या चाकोरीमध्ये आजपर्यंत ज्यांचं जीवन गेलं, ज्यांचा छंद भजनाचा, पण आज भजन करत करत कंबर बांधली, चंदनही लावलं, म्हणजे कीर्तनकारही झाले आणि कथाकारही झाले. बघत बघत ही आयुष्याच्या साधनेन सच्चिदानंद पदवी घेणे या संतोक्तीप्रमाणे ज्यांनी कीर्तन क्षेत्रामध्ये कथाकार म्हणून सध्या आपल्या परिसरामध्ये भागवत कथाकारामध्ये चांगल्या टॉपच्या आपल्या परिसरातले जे कथाकार टॉप आहेत त्यामध्ये आमच्या आदरणीय पांडुरंग महाराज सदगे यांचंही नाव आहे. आणि महाराजांचे चिरंजीव मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण महेश महाराज सदगे यांचे चिरंजीव श्रीराम उर्फ हर्ष महेश महाराज सदगे यांचा प्रथम अभिष्ट चिंतन सोहळा पहिलाच आहे ना. आणि त्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे. त्या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणजन मंडळी, महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी, वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी सर्व मंडळी उपस्थित आहेत. तसं तर माझ्यासमोर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारी कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी आहेत, पण कोणीतरी बोलावं. आपला हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, परिवारातील कार्यक्रम आहे. कोणीतरी परिवारातील एखादं बोलावं, या सगळ्यांनी ऐकावं, म्हणून या न्यायाने सर्वांच्या वतीने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. उपस्थित थोर भागवताचार्य हरिभक्तीपरायण आमचे पांडुरंगजी महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. भूषेकर बाबा, आपल्या अत्यंत जाजोल असणारी परंपरा ठाकूरबाबांच्या परंपरेमध्ये हरिभक्तीपरायण सध्या युवा कीर्तनकार म्हणून ज्यांचं कार्य आहे असे आमचे युवराज महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. वारकरी रत्न, आमचे वारकरी जीवन जगणारे आमचे भगवान महाराज हिंदेवाडीकर आहेत. पुन्हा तिकडं गायनाचार्य आमचे माऊली महाराज पवार सुरपिपरीकर, भजन सम्राट आमचे परमेश्वर महाराज उजळंबेकर, आमचे जीवलग मित्र असणारे आमचे भगवान महाराज निळे रुमनेकर, हरिभक्तीपरायण आमचे माऊली महाराज हिंदेवाडीकर, आमचे आदरणीय मामा भामदासरावजी शेळके, मामा भारसावडेकर, पुन्हा हे आमचे जयद्रथ महाराज वडगावकर, गावकरी मंडळी, इकडे आमचे चेअरमन, पुन्हा ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक आमचे सोपान काका महाराज, स्वतः महेश महाराज आहेत, ही सगळी मंडळी, सरपंच आहेत का? धन्यवाद. थोडा घेऊन दे. मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांनी महाराष्ट्रभर नाव कमवलं यात नवल नाही, तर तेवढ्याच तोला मोलाचं अंतकरणही ज्यांचं आहे. खरं तर आज त्यांच्या पुढे हे त्यांचे विद्यार्थी विद्यार्थ्यासारखे आहेत. हजारो विद्यार्थी ज्यांनी मृदंग क्षेत्रात घडवले असे आमचे जिवलग मित्र आणि या गावचे लाडके जावाई आमचे विनायक गुरुजी मुलगीर हे सुद्धा उपस्थित आहेत. दोन्ही मृदंगाचार्य. मला आज आनंद वाटला, गोविंदची ओळख झाली, तसं त्याच्या बापाची ओळख लई दिवसापासून आहे. पण त्याच्या बापासारखा स्वभाव दिसायला लागला त्याचा. आमच्या काशीनाथ महाराजांचे चिरंजीव अत्यंत सुंदर मृदंग वाजवलेत. खरं तर त्याच्या बापाच्या सेवेचं फळ आहे. हा मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला, ही कला त्याला अवगत झाली असे आमचे गोविंद महाराज जंजवाळ पोकर्णीकर जवण जाळे का. पुन्हा आमचे लक्ष्मण महाराज पोकर्णीकर उपस्थित आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. उपस्थित माझ्या माता मावल्या, तरुण बांधव, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमचे परमार्थिक क्षेत्रामध्ये आमचे कांदलगावकर आहेत, पुन्हा आमचे इंदेवाडीकर. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नतमस्तक होतो, नारदाच्या गावी साष्टांग दंडवत करतो. माझ्या सेवेला प्रारंभ. विठाला अभंग नामदेवरायांचा आहे का. आणि आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. प्रथम अभिष्ट चिंतन सोहळा. तुमच्या सर्वांच्या परिचयाचा शब्द म्हणजे वाढदिवस. पण वाढदिवसापेक्षाही संयुक्तिक शब्द आहे टेलर, त्याचं नाव अभिष्ट चिंतन आहे.
कारण वाढदिवस शब्दावर आक्षेप आहे पांडुरंग महाराज. वाढदिवस म्हणायला आहे पण खऱ्या अर्थानं तो क्षय दिवस आहे म्हणायला. मराठीमध्ये काही काही शब्द असे असतात, शिटी मारू दे नको फक्त थोडं, म्हणायचं वेगळं असते. माणसं सहज सहज म्हणतात भगवान महाराज, पायात जोडा घाला, अंगात शर्ट घाला, डोक्यात टोपी घाला, सहज म्हणतात का नाही? पण विचार करा तुम्ही, पायात जोडा घालत नसतात, उलट जोड्यामध्ये आपले पाय घालतात. डोक्यात टोपी नाही, टोपीत आपलं डोकं घालावं लागतंय. अंगात शर्ट नाही, शर्टात आपलं अंग आहे. पण कांदलगावकर म्हणायचं काय? ही मृत्यू लोकीची उपराटी आहे का? पावसाळ्याच्या दिवसामध्ये धोधो धोधो पाऊस पडल्यानंतर मुसळधार पाऊस झाला, गावातल्या नदीला पूर येते महाराज. आणि पहिला पूर आल्यानंतर अख्खी कवळा सोडी बघायला जाते महाराज. म्हातारे लेकरं हातात काठी घेऊन, म्हातारे लेकरं म्हणून झालंय का? हो, अख्खं गाव जाते नदीला पाणी बघायला. आणि तिथं पाणी बघायला गेल्यानंतर एकमेकाची चर्चा असते, रामभाऊ काय, श्यामराव काय नदी वाहली रे? आता नदी वाहिली का? नदीतलं पाणी वाहलंय, पण म्हणायचं नदी वाहिली आहे का? तसंच आहे, वाढदिवस म्हणायला आहे पण वाढदिवस हा अक्षय दिवस असतो. म्हणून वाढदिवसापेक्षाही संयुक्तिक शब्द आहे, त्याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा आहे. अभिष्ट चिंतन का करायचंय याचं कारण आहे, ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे ते त्यांचं नियोजित आयुष्य जगणारच आहेत, पण त्यांच्या नियोजित आयुष्यामध्ये, भावी आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी इष्ट देवाकडे केलेली आजची प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा आहे. कारण पुण्याची शिदुरी माणसाला कामाला लागते महाराज. जिथं दवा काम करत नाही तिथं दुवा काम करत असते ऐका. म्हणून 7व्या मजल्यावर डॉक्टर असतात, पण 7व्या मजल्यावरून सुद्धा हो पेशंटच्या घरच्याला सांगत असतात, ओ पाटील, ओ साहेब, म्हणजे काय, जेवढे प्रयत्न करायचे तेवढे मी केलेत, पण आता वरच्याच्या हातात आहे का? का? जिथं दवा काम करत नाही तिथं दुवा काम करत असते का? म्हणून ज्यावेळी भगवान श्रीकृष्णानं 12 गाव आगळी गिळला, 12 गाव आगळी, त्यावेळेस चर्चा होती बाकी गोपाळांची. काका एकमेकाला म्हणाले, का रे साधी अगरबत्तीचा चटका लागला तर आपल्याला सहन होत नाही, यानं 12 गाव आग निघायला काही झालं नाही. कुणाला? ए काळ्यात म्हणून आपली कुणाला? कृष्णाला म्हणे, अरे 12 गाव आग निघाला मला, याला काही झालं नाही, हू करी नाही, सू करी नाही का? त्यामध्ये पेंद्या होतं. पेंद्या म्हणला, अरे तुम्ही का काळजी करायला, तुम्ही काय कौतुक करायला लागलात? म्हणजे अरे आपलं खाते म्हणून बळ आलं याला. पेंद्या म्हणे, तुम्ही कार्य करिता नवल आणि आपुली शुदुरी खातो याचे आले बळ आहे का? तसं मला आज वाटतंय, आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची शुदुरी आमच्या हर्षला भावी आयुष्यामध्ये बळकटी देण्यासाठी, बळ देण्यासाठी कामी पडणार आहे. म्हणून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्याला लाभावा या अंतकरणाने, उदार अंतकरणाने आमच्या पांडुरंग महाराजांनी त्यांच्या नातवाचा हा अभिषेक सोहळा ठेवलेला आहे. खरं तर बघितलं ना महाराज, हो आजोबाचं नातवावर मुलापेक्षा काकणभर जास्त प्रेम असते, मुलापेक्षा काकणभर जास्त प्रेम असते. आजा कोणताही असो बरं का इंदेवाडीकर, बरोबर आहे का? हा शाहूकारकीच्या भाषेत सांगू का? मुद्दलापेक्षा कशावर? अय कांदलगावकर, मुदलापेक्षा. आता हे आमचा महेश म्हणजे मुदल आहे आणि याज आहे, याज. आज अभिष्ट चिंतन सोहळा ज्याचा ती याज आहे का? अरे एवढं प्रेम असते आजोबाचं आणि नातवाचं आहे का? आणि म्हणून नातवाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने आजची ही सेवा आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळ हरीच्या दास आहे का? आणि या सेवेला आज उपस्थित दिग्गज मंडळी आहेत. गर्दीला महत्व नसतंय, कुठं कुठं गर्दीला महत्व नसतंय, दर्दीला महत्व असतंय. इथं गर्दी कमी आहे विनायक गुरुजी, पण जेवढे आहेत तेवढे संप्रदायातले दर्दी आहेत आहे का? दर्दी माणसं आहेत. म्हणून आज हा सोहळा आहे. अरे धन्यता नामधारकाला दिली, धन्यता नामधारकाच्या मातेला दिली. कुणाला दिली, कशाबद्दल दिली आणि कशी दिली हे सांगणारा अभंग आहे. विठाल जीवन जगत असताना 2 गोष्टीचा विसर कधी पडू द्यायचा नाही. आणि त्यातल्या त्यात
मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना 7 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात गुरुजी. किती गोष्टी? संपत, सरस्वती, अजून सत्ता, सत्यम, ह्या अशा 8 गोष्टी 7 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभ, त्यातली दुर्लभ गोष्ट असणारी संतानम म्हणजे संतती दुर्लभ आहे महाराज. हो, सत्ता दुर्लभ आहे, संपत्ती दुर्लभ आहे, सहजासहजी मिळत नाही, ज्याला मिळाली त्याला त्याची किंमत कळत नाही महाराज. हो, म्हणजे संपत्ती दुर्लभ आहे, सत्ता दुर्लभ आहे, चांगला अनुग्रह देणारा गुरु दुर्लभ आहे, हो सत्य बोलणारा व्यक्ती दुर्लभ आहे. त्यातल्या त्यात सर्वात दुर्लभ असणारी गोष्ट म्हणजे संतती दुर्लभ आहे. सहजासहजी ज्याला मिळाले त्याला त्याचं महत्व कळत नाही महाराज. पण ज्याला लेकर होत नाही त्याला विचारा जाऊन. 12-12 लाख रुपये घातलेत काही ना, 16-16 वर्ष झालं लेकर नाहीत. सहजासहजी लेकर होतात त्यांना त्याचं महत्व कळत नाही गुरुजी. पण ज्याला होत नाही त्याला जाऊन विचारा. अरे काय कमी होतं राजा दशरथाकडे महाराज? काय कमी होतं? अवधपुरी रघुकुल मणिराव वेद विदित तेहि दशरथ नाम धर्म धुरंधर गुण निधि ज्ञानी हृदय भगत मती शारंग पानी अवधपुरी रघुकुल मणिराव. पवित्र शरीच्या काठाला असणारं नगर त्याचं नाव अयोध्या आहे. बरं, राजा नुसता पराक्रमी नव्हता तर शारंगधर म्हणजे पाणी होती. शारंगधर म्हणजे जगाच्या मालकाची भक्ती तेवढी पॉवरफुल होती महाराज. बरं, किती पराक्रमी होता? स्वर्गाचा राजा इंद्र ज्याला युद्धामध्ये मदत मागत होता एवढा पराक्रमी राजा. अनेक राण्यांपैकी मुख्य राण्या होत्या. हो, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. कारभार चांगला होता. सगळी परिस्थिती व्यवस्थित असताना सुद्धा राजा एका गोष्टीनं दुःखी होता, ते म्हणजे लेकरू बाळ नव्हता. आहे का? खरं सांगू, घराची शोभा लेकराशिवाय नाही गुरुजी. हो, गृहभूषणम किम कारण? लेकर. आहे का? लेकराशिवाय घराची शोभा नाही. आजही आमची लेकर जर कुठं गेले पाहुण्याच्या गावाला इंदेवाडीकर 2 दिवस लेकर गेले, तुम्हाला करमत आहे का? हा, तुम्ही काय म्हणता? घरात कसं व्हाले? उचलून फेकल्यावर व्हाले. साधे 2 दिवस लेकर घरी नसलं तर करमत नाही महाराज. घराची शोभा हो लेकर आहेत. लेकर आहे का? आणि दुर्लभ आहे, दुर्लभ. राजा दशरथाला पुत्र कामिष्टी नावाचा यज्ञ करावा लागला त्याच्यासाठी. पण ते आम्हाला सहजासहजी झाली संतांच्या कृपेनं. आहे का? म्हणून ज्याच्या कृपेनं झालं त्याचं चिंतन घडावं म्हणून आजचा सोहळा आहे विठाला. कारण जीवन जगत असताना जीव जन्माला येतानाच देवाला वचन देऊन आला होता महाराज. जन्माला येताना वचन दिलं होतं आईच्या उदरामध्ये. 9 महिने 9 दिवस उदरात असताना इंदेवाडीकर तुम्ही सुद्धा वचन दिलंय. कुणाला? सासऱ्याला. कुणाला? अरे आईच्या उदरात असताना कटवांबल लवण मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे तोचे बिन गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी. आहे का? त्यावेळेला आईला इच्छा होता त्याला डोहाळे म्हणतात. ती आई त्यावेळेला आंबट तुरट खारट खाते महाराज. तिला आवडल ते खात असते. आहे का? आता काय काय खाते हे सांगत नाही. इकडचं सांगत नाही, आमच्या तिकडचं सांगतो महाराज. आमच्या तिकडे शेतातली काळी माती हाणतात. काय काय तर चुलीतले कोळशे खातात. काय काय गौरीची राख हाणतात. कोळशे खाले लेकर कोळशेच खाणार नाही गायलेत. माती खाली लेकर दिवस जन्मभर मातीच खालीत. आहे का? म्हणून आईनं लेकराला संस्कार गर्भात दिले पाहिजे. गर्भात, अरे गर्भात संस्कार प्राप्त होतात. हो, ज्या वेळेस राजे दशरथजी कौशल्या मायला विचारायला गेले होते डोहाळे, तेव्हा डोहाळे काय सांगितले होते महाराज? घेईन धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईल. डोहाळे होते डोहाळे महाराज. आणि म्हणून एवढा बलाढ्य रावण रामचंद्र प्रभूच्या हातून गेला. आहे का? रावण सामान्य नव्हता महाराज. रावण भक्ती शक्ती युक्ती या 3 गोष्टीमध्ये परांगत होता. आहे का? रावणाकडे भक्ती होती किती? अरे आमची भक्ती काय 5 मिनिटं देवपूजा करतो महाराज. आम्ही 5 मिनिटं देवपूजा करायचं आणि दिवसभर गावाचं धुणं धुवायचं. आहे का?
पण रावणाची भक्ती अशी होती 1000 कमळ भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करण्याचा रोजचा नियम होता. एक दिवस 1 कमळ कमी पडलं, उठला नाही दादा, स्वतःचं मुंडकं अर्पण केलं. एवढी भक्ती आहे. दशग्रंथी होता, दशग्रंथी. अरे युक्तीमध्ये जनक राजाला सुद्धा हरवण्याची ताकद होती आहे का? भक्ती शक्ती शक्ती 3 वेळा कैलास पर्वत उचलला होता भगवान महाराज. कोण? रावणानं. एवढी ताकद आहे. मी का सांगतो? कुठून वाढलं आपलं? एवढा मोठा बलाढ्य रावण सहजासहजी कुणाच्या मेला असता का? कांदलगावकर. पण का? आईचे डोहाळे तसे होते, घेईन धनुष्य मारीन रावणा. म्हणून रामचंद्र प्रभूच्या हातून एवढा दुराचारी गेला आहे का? तुम्ही पुराण काढा कोणतंही. अरे 16व्या वर्षामध्ये वैर्यासोबत लढणारा वाघ जन्माला आला. हो, ते आईचे डोहाळे काय होते? घोड्यावर बसावं, हातात तलवार घ्यावून युद्ध करावं, दुश्मनाचा कोथळा बाहेर काढावा, म्हणून छत्रपती शिवरायांसारखा शूरवीर जन्माला आलाय का? पण आईचे डोहाळे, आईचे संस्कार लेकराला गरोदर अवस्थेमध्ये प्राप्त होत असत आहे का? म्हणून पूर्वीची लोक गरोदर अवस्थेमध्ये घरातल्या महिला मंडळाला टीव्ही बघायला देत नव्हते महाराज. टीव्हीत नव्हतेच तेव्हा चेअरमन तुमच्या काळात. मग ग्रंथ वाचायला लावायचे, पारायण करायला लावायचे. का? संस्कार लेकराला प्राप्त होतील म्हणून का? मला असं वाटतं या घरामध्ये संस्कार जन्मताचे लेकराला लाभलेले. मी तर या मताचा आहे महाराज. त्याचा प्रथम वाढदिवस म्हणजे अभिष्ट चिंतन 16 जर एवढ्या सुंदर नामचिंतनात साजरा होत असेल तर मला असं वाटतं हा पहिल्या जन्मातला नक्की एखादा विद्वान व्यक्ती असेल. म्हणून पहिला अभिष्ट चिंतन 16 नामचिंतनाने घडायला आहे. विठाला आईच्या उदरात असताना वचन दिलं होतं, 1 वेळा करी या दुखा वेगळे दुरिताचे दाळे उगवून आहे का? 8वी पाय हा माझा नवस, रात्रही दिवस पांडुरंगा. वचन दिलं होतं देवा, एकदा या दुःखातून बाहेर काढ. कारण त्यावेळा ती आई गरम चहा पिते, उकळल्याला चहा पितात महिला मंडळ. आणि महिला मंडळ शक्यतो चहा कपानं पित नाहीत. महिला मंडळाचा चहा कशाने असते आजी? ए म्हातारी, कशाने असते? चहा कपानं पितच नाहीत, बशीनं पितात. बशी नसेल तर एखादी पारात म्हणू नका हो, युट्यूब आलंय समोर बसले आपल्या. बशीनं चहा चटका देतो, बशीतला देतो का? बशीतला नाही. ह्या बशीनं चहा पितात. आणि चहा पिताना महाराज असा चहा पितात भगवानराव, ह्याचा चहा पिणं म्हणजे अवघडच आहे. ह्याची मशीन अशी आहे की एका घोटामध्ये बशीचं पितळ उघड करती. एवढा उकळलेला चहा एका घोटात पितळ उघड करती. भगवान महाराज खरं सांगा, तो उकळलेला चहा आत गेल्यानंतर तो बिगर त्वचेचा आतला देह त्याची काय लाही होत असेल महाराज, काय अवस्था होत असेल ते सहन होत नाही. तेव्हा नवस केला, एकदा बाहेर काढ देवा या दुःखातून. देव म्हणजे बाहेर काढतो, पण बाहेर काढल्या बदल्यात काय करणार? मला रात्रंदिवस तुझं भजन करणार. नवस केला होता, देवाला वाटलं दया आली, बाहेर पडल्यानंतर भजन करीन म्हणून सुखरूप जन्माला बाहेर काढलाय का? खरं सांगू, पूर्व पुण्य असल्याशिवाय लेकरं सुखाने जन्माला येत नाहीत. बरीचशी आमच्या डोळ्यासमोरची प्रकरण आहेत. लेकरू जन्माला येताना आई तरी गेली नाही तर लेकरू तरी गेले. येताच कर्म जाड तुझी मान अडकली आहे का? अरे पूर्व सुकृत पुण्य असेल तर सुखरूप जन्माला येत आहे का? म्हणून जन्माला आलं. जन्माला आल्याबरोबर देवाने विचार केला, हे वचन दिलं होतं आईच्या उदरात रात्रंदिवस भजन करी म्हणून. पुन्हा देव जन्माला त्याला विचारा येतात, ए दादा म्हणला काय देवा, तू म्हणला होता ना काय भजन करीन, कुठं? आईच्या उदरात. ते बाहेर पडल्यानंतर म्हणतं देवा कवा, काय म्हणतंय? एवढी बैमान जाते महाराजी. गर्भपन मो हाथ जुड़ायो निकल गया बेईमान, आप तुम कब स्मरोगे राम, आप तुम कब स्मरोगे राम. ओ अरे म्हणून जही जन्म दियो वही बिसरायो, ऐसा नमक हरामी. अरे भरी भरी पेट केली सुकर फिरे ग्रामी आहे का? आणि म्हणून ज्यांनी जन्माला दिलं, ज्याच्या आशीर्वादाने जन्माला आलो, ज्याच्या पुण्याईने जन्माला आलो, त्याला विसरू नाही अशी संतती आमच्या वारकरी संप्रदायातल्या संत परंपरेमधल्या प्रत्येकाच्या परिवारामध्ये जन्माला यावी ही जनाबाईची मागणी
देवाकडे संताकडे होती. आईसा पुत्र देई संता, जरी ती आवडे पंढरीनाथा. म्हणून असा सुपुत्र जन्माला आला. खरं सांगतो महाराज, माझ्या बऱ्याच गोष्टी खोट्या होत नाहीत. मी आज सांगतो, या परिवारामध्ये गायक झाला, वादक झाला, कीर्तनकार झाला, कथाकार झाला, पण खानदानी विद्वान जन्माला आलाय. खानदानी अजून 12 वर्षानं बघा, हो हा विद्वान जन्माला येणार आहे, विद्वान होणार आहे भविष्यामध्ये विद्वान. आणि आशीर्वाद आहे सगळ्यांचा आशीर्वाद. कवळासवाडी मधला एखादा महात्मा, बापानं आज्यानं नाव कमवलं गावाचं, पण यांच्यापेक्षा 10 पट गावाचं नाव गाजवणारा हा सुपुत्र जन्माला आला आमच्या महेशच्या पोट आहे का. भाग्यवान शब्दाची व्याख्या महाराज. भाग्यवान, भाग्यवान कशाला म्हणतात? अरे सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. स्वतःचं पुण्य असेल त्याला भाग्यवान म्हणायचं. भाग्यवान जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं भगवान महाराज. अरे एकदा देवाचं नाव मुखाला येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं असं म्हणतात. हजारो जन्माचं पुण्य तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. अनंत जन्मीची असेल पुण्य सामुग्री किंवा बहुत सुकृताची जोडी किंवा हरिपाठातले अनंत जन्मीचे सांगायचं ना जरा, त्याचे मुखी हरी. अरे मग एकदा देवाचं नाव मुखाला येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागत असेल तर आम्ही आता कीर्तनात किती मिनिटं भजन करायला लागलो, 2 तास भजन, किती वेळा रामकृष्ण हरी, किती वेळा विठ्ठल विठ्ठल. अरे सहज त्या लेकराच्या कानावर जातंय. आणि खरं सांगू गुरुजी, जयाचे वाचे पुढा भोज, नाम नाचत आहे माझ्या, एक वेळ मुकशी यावया. ही ओळी मी पाठ करणार आता उद्या. असं एक पाठ करते असतो मी, कोणी सांगितलं की असं काय पाठ होत नाही आपल्याला, कारण त्यांच्या जावायचा शिशी मी, त्यांचे जावाय बाळू महाराज, आणि बाळू महाराज शिशी मी. बाळू महाराजाला साहित्य आठवत नाही, मला पाठ केलेलं आठवत नाही, त्यामुळे मी कीर्तनात पाठ करत असतो. काही काही गोष्टी आहे का. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशील मुलं जन्माला येतात आईच्या पुण्याने पांडुरंग महाराज. विद्वान जन्माला येतात बापाच्या पुण्याईनं. उदार जन्माला येतात वंशाच्या पुण्याईनं. आणि भाग्यवान जन्माला येतात स्वतःच्या पुण्याईनं. याच्या उलट सांगतो आता, त्याच्यावर तुम्ही ऐकलं असेल ऐका. उन्मतो मातृदोषेनं पितृदोषेनं मूर्खता, दातव्य वंश दोषेनं आत्मदोषेनं दरिद्रता. दरिद्र जन्माला आलं स्वतःचं पाप. कंजूस जन्माला आलं कुणाचं पाप? डचकू नका कांदलगावकर. कंजूस जन्माला आलं वंशाचं पाप. मूर्ख जन्माला आलं बापाचं पाप. आणि उन्मत जन्माला आलं आईचं पाप. आता खरं सांगा, या घरामध्ये या घरामध्ये जर बघितलं महाराज, सुशिलो मातृपुण्येनं पांडुरंग महाराजापासून बघितलं तर पांडुरंग महाराजासारखा शिलवान मुलगा जन्माला घातला महाराज. त्यांच्या आईनं त्या आईला धन्यता दिली पाहिजे आहे का. वारकरी संप्रदायामध्ये गायक वादक कीर्तनकार भरपूर आहेत, पण वारकरी संप्रदायाची आचारसंहिता न सांभाळणारे आहेत. पण मी छातीला हात लावून सांगतो महाराज, परिस्थिती कशी असो, संकट किती येऊ, पण ह्या एकट्या व्यक्तीनं वारकरी संप्रदायाच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन कधी पाऊल टाकलं नाही. हे आमचे पांडुरंग महाराज आहेत. पाऊल नाही, स्वाभिमानी जीवन जगले. कुणापाशी हातही पसरला नाही कधी. अरे एवढं संकट आलं, दुसरा तिसरा व्यक्ती असता तर खचून गेला असता महाराज. अरे संपला असता एवढं मोठं संकट. अरे कष्टातून एवढं सगळं उभं केलं होतं सगळं ऐका. पण हे काही गोष्टी कर्मानं म्हणा, कोणत्या गोष्टीनं म्हणा, पण संकट आलं. पण अरे देव संकट त्यांना देतो ज्याला ती संकट पचवण्याची ताकद आहे का. देवानं संकट दिलं असेल पण ते संकट पचवलं. अरे तेवढ्याही संकटामध्ये आमच्या पांडुरंग महाराजांनी भजन बंद केलं नाही महाराज. दुसरा तिसरा म्हणला असता रात्र तुझं भजन करायला तू एवढं संकट दिलं, ती माळण हे टाळ येड्या बाबळीत जातो म्हणलं असताय का. पण भजन बंद केलं नाही महाराज. ती ताकद आहे, ती ताकद आहे. अरे आम्ही रोज सांगतो महाराज, बाप 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 सांगतो. खरं सांगतो ऐका, बाप करी जोडी हे सगळे प्रमाण मला पाठ आहेत. पण ते प्रमाण तंतोतंत ज्यांनी सांभाळलं ते त्यांना लागू होतं ते म्हणजे आमचे पांडुरंग महाराज आहेत ऐका. तंतोतंत पुनर्जन्म दिला मोहनला, पुनर्जन्म. आज त्याच्याकडे बघितलं एवढा आनंद वाटला आहे का. होत असतात काही गोष्टी.
पण यांच्यासाठी ते गाणं म्हणा वाटतंय मला, यांच्यासाठी. कोणतं? उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातील पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आम्ही इतिहासात ऐकलो होतं महाराज. अरे आज काय परिस्थिती आहे, कलियुग आहे महाराज. असा बाप मी आजपर्यंत बघितला नाही बरं का माझ्या वयात. आई बघितली, आई लेकरासाठी काळी देणारी बघितली, आम्ही ऐकलं होतं. अरे आईनं लेकराला काळी दिलं होते, ऐकलं होतं, ऐकून होतो ऐका, पण प्रत्यक्षात आपलं काळीच बापानं लेकराला अर्पण केलं हे आमच्या डोळ्यानं बघितलं. तो बाप म्हणजे आमचे पांडुरंग महाराज. स्वतःची किडनी दिली आहे, ही सामान्य गोष्ट नाही. सुशिलो मातृपुण्येनं हो मी यांची बरीच जिवलग मित्रमंडळी हो बघितली, त्यांच्याकडून ऐकलं. म्हणजे महाराज अहो दिवस दिवस काम करावं शेतामध्ये आणि संध्याकाळी रोज कीर्तनाला जावं ऐका. अरे 12-12 वर्ष आळंदीमध्ये महाराज रियाज करून सुद्धा ज्यांना जे साध्य झालं नाही ते बुवानं रात्रंदिवस प्रपंचातले कामं करून साध्य केलं आहे का. कामामध्ये कामन काही म्हणा राम राम. अरे जसं सावता महाराजानं प्रपंच करत करत परमार्थ साध्य केला, परमार्थ केला, त्या संतोक्तीप्रमाणे प्रपंच करत करत परमार्थ केला ते आमच्या पांडुरंग महाराजांना आहे का. काही लोक म्हणतात महाराज लग्न झाल्यावर असं पुन्हा पुन्हा काय लग्न झाल्यावर काका बोला झाले ना तुमचं, लग्न झाल्या होत नाही हो, आधीच करून घ्या सगळं, शिकायचं आधीच. पण पांडुरंग महाराजांना लग्न झाल्यानंतर सगळं साध्य केलं आहे का. जिद्द पाहिजे, फक्त जिद्द पाहिजे. देह देह प्राप्त करायचा, देह देह. अरे तसं झपाटलेलं माणूस पाहिजे, देह वेणा. अरे म्हणून ध्येय वेणे माणसं ते ऐका. अरे कुठं न जाता सुद्धा ज्ञानोबरावर एवढी श्रद्धा आहे, ज्ञानोबरांची कृपा महाराज. अरे आज तुमचं जाऊ द्या, गावचं जाऊ द्या, हे मी वस्तुस्थिती सांगतो. अरे आम्ही जिथं जाऊ, गेल्या 2 महिन्याखाली मी कोल्हापूरच्या जवळ गेलतो, शेळके मामा कोल्हापूरच्या जवळ. तिथं गेल्यानंतर आमच्या सदगे महाराजांची कॅसेट लागली होती. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर. ही तिथं अहो बरीचचे कीर्तनकार सुद्धा गवळण म्हणताना ह्यांचीच गवळण म्हणतात, ह्यांचीच गवळण म्हणतात. महिला मंडळाला गोडी लागली ह्यांच्या गवळणीपासून भजनाची. इमानदारीनं महाराज ती गवळण फेमस झाली त्यावेळेस युट्यूब नव्हतं पांडुरंग महाराज. तुमचं दुर्दैव मला, युट्यूब नव्हतं तर युट्यूब वाले श्रीमंत झाले असते तुमच्या गवळणीवर आहे का. हे नाण्या नव्हतं तेव्हा, हे ज्ञानाचं सागरवाला नव्हतं तेव्हा. हा महाराज वस्तुस्थिती सांगतो, तुम्ही आमच्या बामणीत मध्ये नाही रे म्हणलं होतं प्रमाण, ते प्रमाण सर्वात जास्त प्रसिद्ध झाले त्याच्या चॅनलवर. एकटं प्रमाण तुमचं आहे का. तुमचं भजन टाकलं होतं, भजन 7.5 लोकांना बघितलंय. मी त्याला पैसे हा मी किती म्हणलं 7.5 लाख लोक आहे ना, त्याला कॅमेऱ्याला पैसे मी दिले, मी रोज पैसे काढून देतो, पण माझे 7-8 हजार लोकांनी बघितले नाहीत व्हिडिओ. महाराज पांडुरंग महाराजचा व्हिडिओ एवढा पळाला, एवढा 7.5 लाख लोकांना, म्हणजे 7.5 लोकांना बघितलं म्हणजे त्याला जवळपास 80,000 रुपये महिना भेटते. आहे का नाही. वारकरी जीवन जगले आहे, पण सगळं असताना सुद्धा भजन बंद केलं नाही. स्वभावात तीळ मात्र बदल नाही का, तीळ मात्र बदल नाही. मला तरी असं वाटतं अहो आम्हाला थोडंफार काय आलं तर आम्ही ह्याची ती निंदा कर, त्याची निंदा कर, ह्याचं काहीतरी कर, त्याचं काहीतरी धुणं धुय असं करतो आहे का. पण आजपर्यंत कोणाविषयी एकही अपशब्द न बोलणारा एकच माणूस आहे महाराज सदगे महाराज. खोटं आहे का विचारायला, बरोबर सगळीकडे चालते पुन्हा माणूस. हा
सगळ्यांच्या हृदयावर अधिराज्य करणारे गायक म्हणजे सदगे महाराज आहेत. काही काही गावांना म्हणतात यंदा ह्याला कॅन्सल केलं, यंदा त्याला कॅन्सल केलं. पण मी बऱ्याच गावांना जातो तिथं पांडुरंग महाराज सदगे दरवर्षी असतातच. आणि ते कारण त्यांचा स्वभाव आहे. महाराज स्वभाव कधीच कुणाला दुखवलं नाही आजपर्यंत, कधीच नाही. एखाद्या वेळेस माझं त्यांचं जरी समजा एखाद्या माणसासोबत नाही पटलं तरी त्यांना ते लांब राहतात पण कधी दुखवणार नाहीत. ऐका, एवढा स्वभाव गोड आहे. म्हणून आज एवढं सीझन असताना सुद्धा हे एवढे बिना पाकिटाचे आले सगळे कीर्तनकारासहित. कीर्तनकारात देऊन जाणार आहेत आज थोडंफार. प्रेमाचे नाते संबंध बघा, आमची रक्ताची नाते नसली तरी पांडुरंग महाराजांचं माझं प्रेम रक्ताच्या नात्या पलीकडचं प्रेम आहे आमचं. रक्ताच्या नात्या पलीकडचं. हो, हे पूर्वजन्माचं काहीतरी असेल, रक्ताच्या नात्या पलीकडचं आहे. कधीही त्यांना संकट येऊ का मला येऊ. मला जेव्हा मोटरसायकलही नव्हती तेव्हा मी त्यांच्या फोर व्हीलमध्ये फिरलो. ऐका, फोर व्हीलमध्ये फिरलो. महाराजांनी गाडी चालवायची मी साईडला बसायचं. ऐका, त्यांच्या आशीर्वादानं आज मलाही फोर व्हीलर झाली. पांडुरंगानं मला गाडीत बसवलं चांगल्या गाडीमध्ये. पांडुरंग तुमचंही भलं करू. विठाला आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी ओटातून ओघळावा. गाण्यातला सूर जैसा ओटातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने, हे त्यांच्या अवस्थे म्हणून म्हणाले बरं काय. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ओ असंच उत्तरोत्तर जीवन आनंदात जावं आमच्या हर्षाचं, हीच पांडुरंगचरणी प्रार्थना. विठाला तो बातों की याद रख जो चाहे कल्याण नारायण निज मौत को तुझो श्री भगवान आहे का. म्हणून जीवन जगत असताना संतांनी आम्हाला वेळोवेळी जागृती दिली, वेळोवेळी मार्गदर्शन केलं, वेळोवेळी उपदेशही केला. महाराज का उपदेश करावा लागला याचं कारण आहे. सध्याची परिस्थिती जर बघितली, वर्तमान काळ, अरे ज्याच्यासाठी हा देह भगवंताने आम्हाला दिला, ज्याच्यासाठी दिला ते न करता आम्ही दुसरंच करत बसतो. महाराज देवे दिला देह भजना गोमटा, पण तो या झाला फाटा. युवराज महाराज कायला महाराज मंदिर दिसतंय फक्त लग्नाच्या दिवशीच, उठो घालून देवी. इमानदारीने सांगतो, कवळासवाडी मधले सुद्धा बरेच नग माया समोर दिसायलेत मला. हे झोपेतून उठल्या आधी शेताकडे जातात. कसं बघायला बघा ना ते मला माझ्याकडे झालं बाबा. सकाळी झोपेतून उठलं की घरून शेतात आणि पुन्हा शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात, चष्म्यावाले घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरून शेतातून. एक दिवशी मरीन मसनवड्यात नेऊन पुरी. दुसरं धंदाच नाही ना महाराज. जन्माले वाया गेली, भक्ती नाही केली आहे का. अरे माझे माझे म्हणून या गुंतू गेली. अरे ते वर्तमान काळातली स्थिती त्यावेळी संतांनी लिहून ठेवली होती महाराज. जन तरी देके गुंतले प्रपंच आहे का. अरे विषयी गोंधळ गाजत असे, देवधर्म सांदी पडिले सकळ, हे तेव्हा लिहिलं होतं. म्हणून गरज आहे हो, काय कोणती गरज, उपदेश करण्याची. ज्याच्यासाठी तुम्ही इथं आलात ते नाही केलं फुकट जाणार आहे ना महाराज.
कुठे जाणार आहे? नाहीतरी गेला जन्मवाया. सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाहीतरी गेला जन्मवाया. हे त्याच्यासाठी दिले, ते नाही केलं तर फुकटच जाणार आहे ना महाराज. जन्म येऊन या काय बा केलं, तू याचा सहित घातलं, मुदलच गमवला का? अरे ज्याच्यासाठी केलं ना ते नाही झालं तर वाया जाते महाराज. याच्यासाठी तुम्हाला उदाहरण देतो. उदाहरण, कवळासवाडीचा जावाई, कैलासवाडी म्हणू का? कैलासवाडी म्हणून तुमची सासरवाडी कवळाशी दिसायली मला. कैलासवाडीचा जावाई अमेरिकेला, पांडुरंग महाराज. कुठं? अमेरिकेला जावाई, श्रीमंत जावाई परमेश्वर महाराज. आणि जावाई म्हटलं ना महाराज, जावायचा सासरवाडी तेवढा थाट असते. आज जावाई आला म्हणून म्हणे बरं का मी, जावाई आला, सासूला तो जावाई दिसतच नाही. सासूला जावयामध्ये पांडुरंग दिसतो पंढरपूरचा. आणि ती सास जावाई दिसला की म्हणती, घालीन लोटांगण वंदिनी चरण डोळ्यानं पाहिन जावायाला. हे जावाई तिकडे गेलात नाही अजून, तिकडे जाताय का? अरे दूर जावाई देव बराबर महाराज. हो, नाकाचा मोती ठेवी घालून राखी जावयाचा मान आहे का? कशाला म्हटलं हे? हो, जावयावर प्रेम असते महाराज, जावयावर प्रेम. जावई अमेरिकेचा पुन्हा लग्न झालं तसं आलाच नाही. सासूने विचार केला, 10 वर्ष झालं लग्नाला, पण जावयानं अजून घराचं तोंड बघितलं नाही. सासूनं फोन केला आणि सांगितलं, जावई बापू 10 वर्ष झाले लग्नाला, तुम्ही अजून घर बघितलं नाही. अहो 10 वर्षात तुमचं तोंडही बघितलं नाही. अहो आता आम्ही पिकलेलं पान आहे, कधी गळण सांगता येत नाही, तब्येतही बरी राहत नाही का? एकच विनंती आहे, अहो एखादा महिना, अहो एखादी सुट्टी काढा आणि भेटायला या. टेलर जावयानं सांगितलं, मामी काळजी करू नका, पुढच्या 1 तारखेला माझ्या मेवणीचं लग्न आहे. कुणाच्या? माझ्या, उद्या आहे. त्यानं सांगितलं तिकडं मित्राच्या मेवणीचं लग्न आहे, मला मी 1 तारखेला येणार आहे. 12:30ला लग्न आहे. 12:30चं लग्न करून तुमच्याकडे 1ला येतो. 1:30 वाजेपर्यंत गप्पा, अर्धा तास जेवणार, 2 वाजता निघून जाणार. 1 तारखेला जावाई येणार. 1 तारखेला जावाई, 10 वर्षानंतर याला अमेरिका जावाई, कांदलगावकर. सासू श्रीमंत होती महाराज. हो, आनंद वाटला. रात्री पोरीला फोन करून विचारलं, जावयाला काय काय आवडत आहे. तिने लिस्ट दिली महाराज. तिनं सांगितलं, नागपूरचे संत्र आवडतात, हो तिकडं जळगावची केळी आवडती, मग अजून पुन्हा ते पुण्याचा चिवडा आवडत आहे, पुन्हा गंगाखेडची ज्ञानू मामाची, नाशिकचे द्राक्ष तिला माहिती, तिकडे गेलेले तिले. श्रीमंत जावाई होता ना महाराज, श्रीमंताचे पुन्हा जावाई. तिनं सगळी लिस्ट घेतली, आचारी बोलवले महाराज, ज्याला जे जे येते ते स्पेशल आचारी बोलवले. बरं, आता श्रीमंताचा जावाई एकटा कसा जीव घालावा? हो, एकटा जीव घालता येते का? इंदेवाडीकर मग तुमच्यासारखे 25 बोलवले जेवायला. किती? VIP 25 जेवाय बोलवले महाराज. बरं, वेळ कमी होता ना, वेळ कमी होता. 1 महिन्यानं 1 तारखेला जावं येणार. सासू दिवस मोजू लागली, 1 दिवस मोजला. हो, 15 दिवस राहिले, 8 दिवस राहिले, 7 दिवस राहिले, 5 दिवस राहिले. तो दिवस उजळला. बरं, आता वेळ कमी असल्यामुळे माऊली तिनं तयारी सगळी केली. हो, बसायला पाठ, पाटीला पाठ, ताटाला पाठ, पोटाला पाठ, रांगोळ्या काढल्या, अगरबत्त्या लावल्या, सगळी तयारी झाली. बरं, विमानतळावर गाडी घेऊन कोण जायचं, तिथून आल्यानंतर जावायला पाय धुवाय पाणी कोणी द्यायचं, पाय पुसाय टावेल कोणी द्यायचं, सगळं तयारी केली महाराज. वेळ कमी असल्यामुळे तिनं 25 ताटही तयार करून ठेवले. विनायक गुरुजी, वेळ कमी होता, 1 तासात येणार होता. 25 ताटं तयार केले. जेवायला येणारे 12लाच बोलवले. कांदलगावकर कितीला जेवणार? किती वाजता होतं हे? 1:30 वाजता. 1:30 वाजता बोलवले, 12लाच महाराज. हे 12लाच आले. 1:30 वाजता जावं येणार होता. हिनं ताट तयार केले, पाटावर ताट ठेवला. ताट श्रीमंताचा जावई महाराज. सगळ्याला ताट होते. भांदास मामा चांदीचे ताट, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं. आता चांदीच्या ताटामध्ये काय बिटलन भाकर थोडीच असणार आहे महाराज. हो, श्रीखंड, बालुशाही, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, लोणचं, पापड, ज्ञानू मामाचे कलम, बासुंदी, पातळच असते बासुंदी. हे सगळं रट्ट्याच्या रट्ट्या जेवायला महाराज. 52 पदार्थ होते ऐका. हे सगळी बसवली VIP. हे ताट बघितल्यापासून यांची जीभ वळवळ करू लागली. युवराज महाराज हे मनातल्या मनात विचार करू लागले, जावाई कधी येते कधी तुटून पडतंय की ऐका. असं झालं होतं. जावायची वाट बघत बसले होते. 1 वाजता जावा येणार होता. 1:30 वाजता जावा येणार. 1ला येणार होता. अर्धा तास जेवणा जाणार होता. 1 वाजता जावा येणार. वाट बघत बसले. सगळा समाज वाट बघायला लागला. सासूची तयारी सगळी झाली. इतक्यामध्ये हो 12 वाजून
45 मिनिटात घरातला फोन वाजला, लँडला फोन वाजला, सासू पळतच गेली. भगवान महाराज सासूनच फोन उचलला. हॅलो सासू, हॅलो कोण जावाई बापू का? म्हणले हो. आणि कुठं आपल्या इंदेवाडी फाट्यावर आला होय? जावाई म्हणला मामी अमेरिकेत आहे. सासू म्हणली अमेरिकेत? म्हणलं हो. निघणार होता म्हण की. ती जावाई म्हणला निघता निघता मोठ्या साहेबाचा फोन आला, अर्जंट मीटिंग घेतली म्हणला, आणि मीटिंग असल्यामुळं मला येता आलं नाही मामी म्हणला. एवढ्या वेळेस जरा माफ करा, पुढच्या वेळेस येतो ऐका. आता मामी जरा मामीनं फोनच आदळला. पांडुरंग महाराज फोन आदळला, लाल डोळे केले, नाशी रागातच आली पंक्तीत. कुठं आली? पंक्तीत आली. पंक्तीत बसणाऱ्याकडे लाल डोळे केले आणि विजयसारखे कडाले, घ्या खाऊन, तुमच्यासाठीच केलं होतं. हे 25 बसले होते इंदेवाडीत, त्यात काही दोघं तिघं होते. ते म्हणले हे बघ तू काही म्हणलंस तरी ताटातलं लोणचं ठेवणार नाहीत बघ. आता हे न चाटून पुचून ताट सगळं संपवलं, ताटात लोणचं ठेवलं नाही. चेअरमन लोणचं सुद्धा शिल्लक राहिले नाही ताटात. तरी सुद्धा सासू म्हणून लागली स्वयंपाक वाया गेला. स्वयंपाक वाया गेला का? होय वाया गेला का? लक्ष्या वाया गेला का? अरे ताटातलं लोणचंही ठेवलं नाही महाराज. अरे लोणच्याची साल ठेवली नाही तरी सुद्धा सासू म्हणाली स्वयंपाक वाया गेला. का गेला? याचं कारण आहे ज्याच्यासाठी केला तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसं हा देह भगवंतांनी ज्याच्यासाठी दिलाय ते नाही केलं फुकट जाणार आहे का? म्हणून ज्याच्यासाठी दिलंय ते केलं पाहिजे. मग काय करायचंय? रात्रंदिवस त्याचं चिंतन करायचं महाराज. कारण त्याच्या एवढी काळजी करणाऱ्या जगात कोणीच नाही. अरे त्याने तुझी काय नाही केली चिंता, राहत्या अनंत आठवणी. अरे अक्षय आढळ चळेना ढळेना, तया नारायणा ध्यात जावे. तू का म्हणे ज्याचे नाव विश्वांबर, तया निरंतर ध्यान करी. आणि असं रात्रंदिवस देवाचं चिंतन करणारा असेल तर नामदेवराय धन्यता देतात. माऊली धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी. जय जयंतारी संसारी. पण कोण? जे ध्याती अंतरी नारायणा. रात्रंदिवस देवाचं चिंतन करणार असेल त्याला धन्यता प्राप्त झाली आहे का? आणि असा सुपुत्र जन्माला यायचे म्हणजे पुण्य कुणाचं लागतंय? होय कुणाचं पुण्य? पवन ते आता चालू आहे, त्याला काय म्हणायला लागलं? आईचं पुण्य लागतं. आईचं मी सांगून गेलो महाराज. बापापेक्षाही आईच्या पुण्याला महत्व आहे. याचं कारण आहे महाराज, बाप दुराचारी जरी असला पण माय चांगली असेल तर लेकर चांगली येतात. ऐका, जसं बीज तसं फळ. जसं बी असेल तसं फळ. टेलर बरोबर आहे का नाही? बीज गोड आहे, फळ कशी येणार युवराज बुवा? हा, अमृताची वेली अमृताची फळी. हा, पुन्हा ते लिंबाच्या झाडा गणेशराव. हा, जसं बीज तसे फळ. बीज गोड फळ गोड, बीज कडू फळ कडूच महाराज. अरे मग बीज बुये बबुल का आम कहा से खाय. जसं बीज तसे फळ आहेत ना. येड्या बाबळीच्या झाडाला कांदलगावकर आंबा लागल तर का? कोणत्या झाडाला? हा, कसा लागल म्हणजे बरोबर आहे. झाड कशाच आहे?
अहो झाड कशाचं आहे? येड्या बाबळीचं. आणि अपेक्षा कशाची करायली? आंब्याची. होईल का पूर्ण? होय बाबा, होईल का? अरे बीज बुये बबुल का आम का हसे काय, झाड येडे बाबळीच आहे. बरं कोण कधी काय करील याचा नियम नाही महाराज. सध्या महाराष्ट्रामध्ये काय घडेल काय सांगता येणे सध्या. हो काही घडायला लागले काही. हो येणं झाड लावलं येड्या बाबळीचं गुरुजी. आख्या कवळासवाडीत चर्चा होती. हे म्हणले तुळशीला पाणी घालत नाही म्हणजे येड्या बाबळीला पाणी घालायला. अख्खं गाव चर्चा करू लागलं. त्यातल्या एकाला रावलं नाही. गेला म्हणलं तुझ्या नावानं अख्खं गाव चर्चा करायला. काय झालं म्हणलं तू तुळशीला पाणी घालत नाही, ह्या येड्या बाबळीला पाणी घातलं. म्हणला 60-70 फुटाचं झाडं केलंस म्हणला एका वर्षात. काय नेमकं तुझी इच्छा तरी काय? ते म्हणला मला लावायचं होतं आंब्याचं. मग कोण अडवलं कोणीच नाही म्हणला. अख्खा जिल्हा पालता घातला म्हणला मी. एकही झाड मिळालं नाही रोपटं. मला राग आला म्हणला. खड्डा आधीच खंद्याला होता चेअरमननं. म्हणून त्याच खड्ड्यात त्याच दिवशी त्याच वेळी हे येड्या बाबळीचं लावलंय. मला वर्ष झालं पाणी घालू 70-80 फूट झाड केलंय. मला खात्री आहे म्हणला एवढी निगा राखली, एवढं त्याच्यासाठी सगळं केलंय. माझ्या पुरत्या का होण्या 10-5 कैऱ्या. होय भाऊ किती कैऱ्या? 10 लागतील का? लागतील का? तुमच्यासारखं माणूस मला तू मेला तरी लागत नाही. लागत नाही म्हणजे लागत नाही. फायदा आहे म्हणजे काय? एवढ्या सरपणा तुझं शेवटचं होते. एवढा फायदा आहे का? अरे मग बीज बुये बबुल का, येड्या बाबळीच्या झाडाला कैरी लागत नाही हा नेम असेल तर पुराणामधलं येड्या बाबळीचं झाड आणि त्याच येड्या बाबळीच्या झाडाला हापूस आंबा लागला. ऐका, पुराणामधलं येड्या बाबळीचं झाड म्हणजे हिरण्यकश्यपू आहे का? नाव घेऊन येते देवाचे हे प्रीत हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यात देवाचं नाव घेणारा शिरच्छेद करण्यात ही येडी बाबळ आहे. पण माझा प्रश्न आहे, अरे असा कायदा असताना सुद्धा जन्मतात नारायणाचं चिंतन करणारा प्रल्हादासारखा हो हापूस आंबा लागला. याला कारण बाप नसून माय कयादू आहे. हो गरोदर अवस्थेमध्ये इंद्र चोरून नेऊन घेऊन जात असताना नारदाच्या आश्रमासमोरून जात असताना नारदाचं लक्ष गेलं. नारदाने हो सांगितलं इंद्रा श्राप देऊन भस्म करीन, ठेवू इथं. इंद्राने तिथं ठेवलं. इंद्र निघून गेला. आता ती माऊली गरोदर अवस्थेमध्ये नारदासारख्या महात्म्याच्या आश्रमात राहू लागली. आणि नारदाचं रात्रंदिवस चालू होतं महाराज. काय नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 हो नारायण. रात्रंदिवस नारदाच्या आश्रमामध्ये नारायणाचं चिंतन. परिणाम उदरातल्या बाळावर झाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला आदला कृष्ण जाताय का. किंवा आमच्या गुरुजीला चांगली येते. ऐकता नारदाचे गोटी मज गर्वीच घातली मिठी. तो जन्मला कयादूची पोटी भक्त जगजेटी प्रल्हाद. असा नामधारक सुपुत्र जन्मला कसा नाम प्रल्हाद उच्चारी. तया सोडवी नरहरी उचलून घेतला भक्ती सुखे निवाला. अरे बापाचा कायदा असताना देवाचं नाव घेतलं तर शिरच्छेद करण्यात येईल. पण लेकरू असं जन्माला आलं त्याला कारण त्याच्या माईचं पुण्य आहे. म्हणून धन्यता माईला आहे. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. नामचिंतन करणाऱ्या सुपुत्राच्या मातेला धन्यता आहे. अरे नारायणाचं चिंतन करणाऱ्या सुपुत्राच्या मातेला धन्यता आहे. भक्ताच्या अभक्ताच्या नाही. गणेशराव धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द आहे. आता इथं चांगली ऐकणारी मंडळी बसलेली आहे आणि त्यातल्या भगवान महाराज बसल्यामुळे मला जरा दडपणी आली नाही का. भगवान महाराज गेले असते बरं झालं असते. जातो म्हणाले पण मॅच बसले
आता पांडुरंग महाराजासमोर काही गप्पा आल्या तरी त्यांना लहानपणापासून मी माहिती आहे कसा खोडगळ आहे तर त्यांना माहिती आहे. मी माणसं आंघोळ करून यायचे, कपडे टाईट घालून यायचे, तेव्हा मी ते तसं आंघोळ करून यायची माणसं वारीत, टाईट कपडे घालून यायचे बरं का. असे वारीच्या वाटण आंघोळ करायची हिरीला, बाहेर गंध हे कपडे घालून यायचे, मग चड्या मध्ये जायचे हिरीत. मी मध्ये असायचा, ते टाईट होऊन आले की मी त्याला लोटून द्यायचं हिरीत. बऱ्याच जण लोटून दिलं मला. शेवटी मालकानं मला एक घातलं. असे खोडकळ माणसं आम्ही. सगळ्यात आगाव माणसं हे बाबा झाले सगळे. जे चांगले हुशार माणसं ते अधिकारी झाले, मागच्या बाकड्यावले बाबा झाले, दोन्हीच्या मधले काय चालू होतं आपलं बघा आता. या कीर्तन चालू. धीक शब्दाच्या विरुद्ध आहे. हो, धन्य शब्दाच्या विरुद्ध धीक आहे महाराज. अरे मुलगा झाला अख्या कवळा सोडीत फिरू लागली. मुलगा झाला घ्या पेडा, मुलगा झाला घ्या पेडा. एकानं विचारलं म्हणजे एवढ्या घाई काय पेढे वाटायला लागली. मग कधी वाटायचे? 25 वर्षानंतर वाट म्हणली. जर्मन किती बाबा किती वर्षानंतर? 25 वर्षानंतर. 25 वर्ष हो का? हे बघ ना म्हणजे आधी कसं निघतंय. तर हे चांगलं निघालं तर पेढे वाटायचे, नाही तर जोडे वाटायचे. म्हणजे बरं निघालं कसं? तो झाला भांड चहाड चोरटा सिंदळ, देखुनी हारकली अंड, पुत्र झाला मने रांड. तो झाला भांड चहाड चोरटा सिंदळ. असा मुलगा झाला. धन्यता आता मिळतच नाही महाराज. पण त्याला जन्माला घालणारी आई सुद्धा नरकाला जाते. ऐका, तुका म्हणे जायन नरका अभक्ताची माय. मग अभक्ताच्या मातेला नरकाला जावं लागत असेल तर भक्ताच्या मातेचा गौरव का होणार नाही? म्हणून नारायणाचं चिंतन करणाऱ्या सुपुत्राला जन्माला घालणाऱ्या मातेला नामदेवराय धन्यता देतात. म्हणून धन्य त्याची माय प्रसवली. माय कोणालाही म्हणायचं नाही. झालं कीर्तन 15 मिनिट. इकडे बघा, माय कोणाला म्हणायचं नाही महाराज. अरे लेकर तर कोणालाही असते. आमच्या गावाच्या भोवताळ डुकरं फिरते. त्या डुकरीला किती पिले असतात पोरं? बकळ म्हणजे 5-6. कोंबडीला कोंबड्या गावात आहेत काय गेल्या सगळं कळेल. श्रावण महिन्यातली कोंबडी बघितली का पोरं? श्रावण महिन्यातली कोंबडी महाराज एकटी कधीच फिरत नाही गावात. श्रावण महिन्यातली कोंबडी फिरताना लोकसभा अध्यक्षासारखं असते तिचं. इकडून विरोधी पक्ष आणि इकडून सत्ताधारी आहे का. असे वजना चलते. मेरा भारत महान दिसल ते हान. अशी वजना चलती. इकडून 5-50 तिकडून 5-50. हो, अशी वजना चलती. श्रावण महिना संपला कांदलगावकर. तिसऱ्या दिवशी बघाव तिच्याकडं एकटी उकोंड्यामध्ये उकरी ती काहीतरी. तिला विचारा कोंबडी काय कुठे गेलं बाकीचं गबाळ? ती म्हणती चांगला माळकरी दिसायलास. तुला कळव ना का श्रावण संपला? अरे कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई ना. अरे कोंबडी सारखे 5-50 लेकर कामाचे नाही. एकच असावा वंशाचा उद्धार करणारा. धन्य वंशी जन्माला भगीरथ. गंगा आणून पूर्वज केले मुक्त आहे का? मग असा एकच असावा कसा जो करील याची यात्रा, तो तारील सकळे गोत्रा, सकळे कुळे पवित्रा. याच्या दर्शन होते. म्हणून सूत्र सांगितलंय. अरे जननी कुणाला म्हणायचंय? जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्या खोते हो नुराय का. भक्त जन्माला यावा ज्ञानोबाराय सारखा. 16व्या वर्षामध्ये भवसागर तरणारं तंत्र जगाला अर्पण केलं त्या महात्म्यानं. ते म्हणजे ज्ञानेश्वरी आहे का. 22व्या वर्षामध्ये समाधी घेतली आणि समाधी घेताना जगाचे अश्रू पुसणारा जगाचा मालक ढसा ढसा रडवला. डोळ्यासमोर चित्र आणा. तो काळ आठवा. त्या काळामध्ये सर्व संत मंडळी आळंदीला आहेत. 22व्या वर्षात हा महात्मा समाधी घ्यायला लागला. अरे एक हात जगाचा मालक धरतो, दुसरा निवृत्तीनाथाच्या हातात आहे. आणि दोन्ही हात हो दोघांनी धरलेले आहेत. आणि दोघही ज्ञानोबारायला समाधी द्यायला निघाले. हो देव निवृत्ती याने धरली दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. त्यावेळेला समाधी देत असताना सर्वात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. तो धाकट्या बहिणीवर म्हणजे मुक्ताईवर आहे का. मुक्ताई सोपान काकाच्या गळ्याला बिलगून रडायला लागली. ओक्सा बोक्षी रडत असताना सोपान काकाच्या गळ्याला बिलगून रडत होती. आणि रडून म्हणत होती, दादा काय काय मुक्ते, अरे मायबापाला जाऊन बरेच दिवस झाले रे. पण मायबाप आपल्याला झोपेत टाकून गेले असं ऐकलंय मी. मायबापाने झोपेत आपल्याला त्याग केला.
पण मायबाप गेल्यापासून आजपर्यंत मायबापाची आठवण ज्ञानदादानं कधी येऊ दिली नाही, एवढा लढा लावला. आणि म्हणून दादा रडायला लागली. देव जवळ आले, मुक्ताईचं सांत्वन केलं. मुक्ताईने सांगितलं, देवा खरं सांगू मी कौतुक करावून रडत नाही रे. मग का रडतेस? माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, आईशी दुःख तेव्हा झाले नाही. तातानी मात गेले ते येतून, हो तेव्हा मी लहान पांडुरंगा. अरे मुक्ताई रडते, निवृत्तीनाथ रडतात, संत मंडळी रडते, जगाचा आसरू पुसणारा जगाचा बाप रडतो. तेव्हा रुक्मिणी माता विचारू लागली, तुम्ही का रडायला लागले? तेव्हा देवानं सांगितलं, हो इतिहास सांगितला. देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखील नाही. सगळा इतिहास सांगितल्यानंतर तुम्ही का रडता म्हणणारी रुक्मिणी रडायला लागली. तेव्हा देवानं विचारलं, तू का रडतेस आता? तेव्हा उत्तर दिलं, मी यांच्यासाठी रडत नाही. अरे 22व्या वर्षात हा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेताना जगाच्या मालकाला ढसा ढसा रडतो. हा महात्मा जिच्या पोटी जन्माला आला, मी त्या मातीसाठी रडते. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. म्हणून भक्त ज्ञानोबासारखा, सूर छत्रपती संभाजी महाराजांसारखा आणि दाता करण्यासारखा जन्माला यावा, त्यालाच पुत्र म्हणतात. मला आज असं वाटतं ही दात्याची व्याख्या हर्षाला लाभते. याचं कारण आहे, अरे अन्नदान करतो त्याला दाता म्हणतात, वस्त्रदान दिलं दाता म्हणतात, द्रव्यदान दिलेलं दाता म्हणतात. पण खरी दात्याची व्याख्या आजची सांगतो, दाता तूची एक जाणा नारायणा स्मरवी. ज्यांच्या निमित्ताने मुखातून नारायणाचं चिंतन घडलं त्याला दाता म्हणतात. आणि आजचा दाता कोण असेल तर तो आमचा श्रीराम म्हणजे हर्ष आहे. त्याला उदंड आयुष्य मिळो हीच सद्य हो पांडुरंगचरणी सदिच्छा व्यक्त करतो. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल, बुद्धीचा दोष. कारण आज भरपूर कार्यक्रम आहेत, लग्नही भरपूर आहेत. त्यातल्या त्यात आमची पांडुरंग महाराजाला सांगितलं होतं 5 ते 7, त्यांनी टाकलं 6 ते 8. पण 6 ते 8 वाजले तरी आता 8:45 वाजले असतील नाही का मामा? सांगा जा ना, 8:45 वाजलेत. ही सगळी आपली मंडळी काहीतरी चिंतन घडावं, त्याला आशीर्वाद मिळावा. नुसतं अन्नदान कसं करावं? पवित्र ते अन्न हरी कीर्तनी भोजन या न्यायाचं हे कीर्तन आहे. तुम्हा सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या लेकराला आशीर्वाद तुमचा सगळ्यांचा मिळावा. जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका. सर्वांना विनंती आहे, या लेकराला सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्यायचा, कारण त्याला तुमचा आशीर्वाद कामी येणार आहे भावी आयुष्यामध्ये. अरे चालता चालता एखाद्या मोटरसायकलवर लेकरू झोपलून ते लेकरू जर पडायला लागलं ना, तेवढ्यामध्ये एखादी व्यक्ती येतील मागून हात लावते, समजायचं तुमचा आशीर्वाद कामाला आला आहे का. आणि म्हणून हा आशीर्वाद तिथं कामाला येत असतो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्याचं भावी आयुष्याची सुख समृद्धीचं जाणार आहे, आनंदाचं जाणार आहे, ऐश्वर्यात जाणार आहे. म्हणून सर्वांनी जेवल्याशिवाय जायचं नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय जायचं नाही. आणि आशीर्वाद तसा कोरडा द्यायचा, शिदा द्यायचा, शिदा तसं काय नाही बरं का. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. सिस्टीम आलेला आहे धन्यवाद. लेट आलं पण थेट आलं, चांगलं केलं तू आलं. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. मधलं भजन करू एकदा. टाळी सदगे महाराज लेकराला घेऊन या. हात वर करा बरं सर्वांनी एकदा. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. बाळू मामाची शपथ आहे सगळ्याला. बाळू मामा असा महात्मा आहे, महाराज वरून बघायला हात आहे का? ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले, बाळू मामाची शपथ, तुमचे हात घरापर्यंत जाणार, काही होणार नाही बाबा. डच कशी नाही हो मोठ्या प्रेमाने. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल
ज्ञानेश्वर